करण्यात आला होता। माझ्या वडिलांना अजान म्हणायला सांगितली आणि अजान म्हणता आली नाही तर गोळीबार केला अशी माहिती आसावरी जगदाळे यांनी दिली आहे। तुमच्यामुळे आमचा धर्म धोक्यात आलाय असं दहशतवादी म्हणाले होते अशी माहिती सुद्धा आसावरी जगदाळे यांनी दिली आहे। आसावरी जगदाळे याही त्या पर्यटकांपैकी एक आहे ज्यांच्या समोर हा सगळा नरसंहार करण्यात आला आहे आणि आसावरी जगदाळे यांचे वडील आणि काका हे दोघे सुद्धा त्या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत। नेमकं काय घडलं होतं हे आसावरी यांनी सांगितलेलं आहे। तर ते जे दहशतवादी होते ते तिथे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी धर्म विचारला, त्याचबरोबर अजान म्हणता येते का विचारलं आणि त्याच्यानंतर जे पुरुष होते तिथे उपस्थित त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली होती अशी माहिती आसावरी जगदाळे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली आहे। तर माझ्या वडिलांना अजान म्हणायला सांगितली असं आसावरी हिनं सांगितलेलं आहे। दरम्यान त्यांच्या मनावर नेमकी काय बेतली असेल याचा विचारही आपण करू शकत नाही, कारण हे सर्वजण तिथे मौज मजा करण्यासाठी गेले होते, फिरण्यासाठी गेले होते आणि अशामध्येच दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे। कारण दहशतवादी हे आधुनिक शस्त्रास्त्र घेऊन आलेले होते आणि हे सर्व पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले होते। निशस्त्र असे हे पर्यटक होते, त्यांना या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं। पहलगाममधील जखमी पर्यटक संतोष जगदाळे यांच्या पुण्यातील कुटुंबियांशी न्यूज 18 लोकमतनं संवाद साधलेला आहे। संतोष जगदाळे हे हल्ल्यामध्ये जखमी आहेत आणि त्यांच्यावर काश्मीरमध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। जे संतोष जगदाळे हे काश्मीरच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांच्या बहिणी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया तुमच्याकडे नेमकी काय काय माहिती आता पहिली जी माहिती अशी आली की जे माझे दीर आहेत संतोष जगदाळे त्यांना गोळी लागलेली आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांची बायको प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे ही पण होती, पण त्या दोघी जणी सेफ आहेत आणि त्यांचे मित्र आहेत गणबोटे फरसाणमधले, तर ते हस्बंड वाईफ होते, तर त्यांची बायको पण सेफ आहे, पण त्या गणबोटेंविषयी मला अजून नक्की माहिती नाही मिळाली। यांच्या इंजुरी बद्दल काही कळालंय तुम्हाला, किती इंजुर्ड आहेत किंवा काय? आम्हाला जी माहिती मिळाली त्यात ते श्रीनगरच्या हॉस्पिटलला त्यांना आणलं हो हो हो, पण कसं आहे ना, आतून त्यांना बाहेर बातमी देत नाहीयेत, कारण ते त्यांच्यावर नीट ट्रीटमेंटचा विचार करतायत। जोपर्यंत डॉक्टर बाहेर येऊन नीट सांगणार नाहीत तोपर्यंत त्या बातम्या आम्हाला स्वतःला येणार नाहीयेत। आता मला एक सांगा, तुमचं मुरलीधर मोळांशी बोलणं झालं किंवा आणखी कोणाकोणाशी बोलणं झालं काय? मुरलीधर दादा बोलले, चंद्रकांत दादा बोलले, राजाभाऊ आलेलेच आहेत घरी। या सगळ्यांनी मदत केली, पण काय झालं, सगळ्यांचे फोन येऊन सगळेजण बोलतायत, मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं थोडं अवघड होतंय। दरम्यान आपण बघितलेलं आहे जे जगदाळे कुटुंब तिथं फिरायला गेलं होतं त्यांच्यापैकी एक पुण्यातील कुटुंबातील एका सदस्याचा हा बाईट आपण घेतलाय। दरम्यान आसावरी जगदाळे ज्या तिथं उपस्थित होत्या त्यांनी थोड्याच वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधलेला होता, फोनवरून ऐकूया। आम्ही पहलगाम क्लबमध्ये आहोत, जिकडे हे सगळं घडलं, ती बेताब व्हॅली, जिकडे हा प्रसंग घडला आमच्या डोळ्यांसमोर। माझ्या वडिलांना आणि माझ्या काकांना दोघांनाही आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या। आता आम्ही आर्मीच्या अंडर आहोत, म्हणजे त्यांचा कंट्रोल अंडर आहोत, पण आम्हाला त्या घटनेनंतर पासून आतापर्यंतचे काही अपडेट्स नाही आहेत। पळून यावं लागलं। तो टुरिस्ट स्पॉट आहे बेताब व्हॅली म्हणून, तिथे वर मिनी स्वित्झर्लंड नावाची एक जागा आहे, एक मोकळं पठार येतं जिकडे स्वित्झर्लंड सारखे पूर्ण बर्फाने भरलेले डोंगर दिसतात। तिकडे काही पेहराव करून फोटो काढण्याचं वगैरे असं ती ठिकाणं आहेत, खायचे प्यायचे स्टॉल्स आहेत। तर तिकडे आम्ही घोड्यांवरून गेलो होतो 5 जण, आणि आमच्या सोबत आणखी बरेच हजारो म्हणता येईल तिथे टुरिस्ट होते। आणि अचानक फायरिंग सुरू झालं वरनं, आणि आम्हाला वाटलं की सिव्हिलियन्स म्हणजे त्यांचं काहीतरी आहे, पण अचानक म्हणजे पोलिसांच्या वेशात काही लोक मास्क लावून डायरेक्ट बंदुका घेऊन आले आणि त्यांनी धमकायला सुरुवात केली। आणि त्यांनी आम्हाला असं म्हणाले की तुम्ही मोदींना डोक्यावर चढवून ठेवलंय, तुमच्यामुळे मोदी मोठे झालेत आणि तुम्ही आम्हाला बदनाम केलंय, आमचं मजहब तुम्ही खराब करताय, तुमच्या या हिंदू लोकांमुळे आमच्या मजहबला खराब होत चाललंय, आमचं नाव खराब होतंय, तुम्ही अशी बदनामी केली की आम्ही तुमच्या मुलांना आणि म्हणजे स्त्रियांना मारतो, आम्ही मारलंय का तुम्हाला? ते माझ्या वडिलांना म्हणाले तुम्ही हिंदू नाहीये ना, तुम्ही मुसलमान आहात, तर मग अजान पडो हमारे सामने, और अजान नहीं पड रहे, तर असं म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या। अशा त्यांनी भरपूर लोकांना, म्हणजे बऱ्याच पुरुषांनाच फक्त त्यांनी गोळ्या घातलेल्या।
बऱ्याच लोकांच्या फॅमिलीज इथे आमच्यासोबत पहलगाम क्लबमध्ये आहेत. आता आम्हाला इथे मिनिस्टर भेटायला आले होते, पण आम्हाला अपडेट्स काहीच नाही मिळत आहेत या सगळ्याच्या. म्हणजे आम्ही इथनं खूप प्रयत्न करतोय आणि आता आम्हाला इथे सगळ्यांना प्रचंड भीती वाटायला लागली. म्हणजे कुठून काय होईल सांगू शकत नाही अशी परिस्थिती इथे निर्माण आहे. जिकडे जिकडे आर्मी असते प्रत्येक ठिकाणी नाक्या नाक्यावर चेकपोस्ट आहेत. जिथे गरज होती तिथे आम्हाला मदतीला आवाज द्यायलाही कुणीच नाही होतं. ना इथले पोलीस होते, ना मिलिटरी होती, ना कोणी. त्यांनी रेस्क्यू तर केलं, ते त्यांचं काम होतं, त्यांनी ते केलं, पण आम्हाला पुढचे अपडेट्स नाही आहेत. आणि आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या घरातल्यांना गोळ्या लागताना बघितल्यात. कितीतरी लहान मुलं, कितीतरी स्त्रिया, कितीतरी वयाने वयस्कर असणारी लोक तिथे होती. त्यातल्या बऱ्याच जणांना त्यांनी गोळ्या घातलेल्या आहेत. म्हणजे अंधाधुंद फायरिंग करणं म्हणतात तसं, घाबरून घाबरून गोळ्या घातल्या लोकांना. तुम्ही मुसलमान नाहीये हे आम्हाला दाखवलं आणि त्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या, म्हणजे आमच्या लोकांना गोळ्या घातल्या. तुम्ही फक्त तिथे बसून आमचं ऐकू शकता. आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या घरातल्यांना लागताना बघितलं. आम्ही काय फेस केलं, आम्ही काय बघितलं आमचं आम्हाला माहिती आहे. तर आसावरी त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होत्या आणि नेमकं काय घडलं ते त्यांनी सांगितलं. दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात नेमकं या पर्यटकांसोबत काय घडलंय ते. जम्मू काश्मीरमध्ये सध्या पर्यटनाचा मोसम सुरू आहे, कारण देशभरातील इतर राज्यांमध्ये सध्या उन्हाळा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये लोक जात आहेत. काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांची गर्दी झालेली आहे. मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमारास इथं गोळीबार झाला. तर पोलिसांच्या वेशामध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. पर्यटकांना त्यांचा धर्म, नाव विचारत त्यांच्यावर गोळ्या घातल्या. दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणायला लावला. ज्यांना कलमा म्हणता आला नाही त्यांना ठार केलं. महिला मुलींच्या डोळ्यासमोर पुरुषांना गोळ्या घातल्या. भ्याड हल्ल्यात अनेकांचा बळी केलाय, तर काही जण गंभीर जखमी आहेत. पर्यटकांना धर्म विचारून निशाणा करण्यात आलं. तर अशा पद्धतीचा हा नरसंहार पहलगाममध्ये आज घडलेला आहे. दरम्यान पहलगाममध्ये जिथं दहशतवादी हल्ला झाला तिथं महाराष्ट्रामधील पर्यटकांची नावं समोर आली आहेत. जे महाराष्ट्रातील पर्यटक तिथं होते त्याच वेळेला त्यांची नावं समोर आली आहेत. बघूयात. याच्यामध्ये दिलीप डिसले यांचा मृत्यू झाला आहे. अतुल मोने यांचाही मृत्यू झालाय. तर संतोष जगदाळे हे जखमी आहेत. कौस्तुभ गणबोटे हे सुद्धा त्याच्यामध्ये जखमी झाले आहेत. माणिक पटेल हेही जखमी झालेत. एस भालचंद्र हे सुद्धा या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. याशिवाय आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संगीता गणबोटे या सुद्धा तिथं गेलेल्या होत्या. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली आहे. तसंच जम्मू काश्मीरमधील प्रशासनाच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलंय. जम्मू काश्मीरमधील शांततेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे. दहशतवादी शक्तीचा नायनाट करणार असंही फडणवीस म्हणाले. अतिशय भ्याड अशा प्रकारचा हल्ला आहे आणि कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होतीये. मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत. हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे. पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही. अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो. देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे. गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत. मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत. काही जखमी देखील आहेत. जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही हा मी विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.